आक्रमक रूप धारण केलेलं आहे. याला सूचित खेळण्याचा प्रयत्न आणि ते मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पॅडलॅनची गोलंदाजी केली होती, थोडेसे शफल झाले होते, त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आलेला आहे डॉट बॉल. 19 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा बॉल आलेला आहे डॉट बॉल. खरं तर उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये लीगमधील दोन्ही टीम्स शेवटचा सामना खेळत आहेत. समोरच्या दिशेला व्ही शेपमध्ये चेंडूला पाठवलाय. लॉंग ऑफ रिजनमधून क्षेत्ररक्षक येतील, बॉलची फेकी लगोलग केली जाईल, तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. खरं तर ओम साई 11 या टीमचे संघमालक म्हटलं की कैलासवासी सूर्यकांत साळुंके आणि श्री ओमकार साळुंके आणि श्री साई 11 या टीमचे संघमालक म्हटलं ना की अमित देवरे उद्योजक आणि परशुराम सावंत उद्योजक यांच्या संघ मालकीचे संघ आहेत. खरं तर ओम साई 11 संघ हा शेवटचा सामना खेळते लीगमधील आणि शेवट गोड करण्याचा प्रयत्न नक्की असेल. या बॉलला उडवलंय काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या बाहेर. ओमकार निकम रोड यांच्या बॅटमधून आणखीन एक चांगला कलात्मक दर्जाचा चौकार. आलाय नितीनच्या बॅटमधून देखील एक चौकार आलेले आहे. खरं तर या मॅचमध्ये दोन्ही फलंदाज आता लयमध्ये येत आहेत, इन्फॉर्म होताना पाहायला मिळत आहेत. हलक्या त्याने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कुठेतरी ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर फिंगरचा वापर शुभम सोनवणे यांनी चांगला केला. बॉल टर्न त्यांनी चांगला केला आणि बॉलला वळण देखील चांगलं प्राप्त झालं. आलेला आहे तो डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. आता इथून पुढे अवघ्या 8 धावांची आवश्यकता आहे ओम साई 11 या टीमला विजयासाठी. एक चांगली रणनीती आखलेली आहे ओम साई 11 या टीमने. याला पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल, टप्पा पडल्यानंतर वेग कमी झाला आणि त्यानंतर अंगावरती येऊन बॉल आदळलेला आहे. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. येणारे बॉल 12 आणि धावा बनवायच्या आहेत 8 धावा. तुम्ही स्पर्धा पाहताय, अनुभवताय, खेळताय. समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित शिवसह्याद्री परिवार पुरस्कृत उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा थरार तुम्ही पाहताय. एक चांगलं आयोजन. खरं तर हे वर्ष आहे ना ते उरमोडी प्रीमियर लीगचं 5वं वर्ष आहे. 5 स्टार 12 बॉलच्या पाठीमागे 8 धावांची आवश्यकता आहे. तर नक्कीच आम्ही थोडंसं करेक्शन करू. पहिल्या बॉलवरती षटकार नव्हता, चौकार होता. तिथे तरी गुणलेखक यांच्या माध्यमातून थोडीशी चुकी पाहायला मिळाली. ती चुकी आम्ही सुधारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 10 धावा. 12 बॉलच्या पाठीमागे 10 धावांची आवश्यकता आहे. नितीन वांगडे आणि ओमकार निकम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. ओम साई 11 या टीमची प्रारंभिक जोडी आहे आणि या जोडीने आतापर्यंत धावा बनवलेल्या आहेत 9 धावा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये वडगाव एन कडून सागर मुसळे करंजे तयार होताना पाहायला मिळतात. डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा ते नक्की करतील. समोरच्या बाजूने नितीन वांगडे हिरो आहेत. दोन्ही खेळाडूंचा चर्चा सातत्यपूर्वक या संपूर्ण उरमोडी विभागामध्ये राहिलेली आहे, परंतु आज बॅटल खूप चांगलं रंगलेलं आहे. नितीन वांगडे विरुद्ध सागर मुसळे. उजव्या हाताचे फलंदाज नितीन वांगडे आहेत, तर डावकुरे हाताचे गोलंदाज सागर मुसळे आहेत. पहिलाच बॉल अगदी सन्मान देण्याचा प्रयत्न हलक्या हाताने या बॉलला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉलला कव्हर केलं जाईल, फेकी केली जाईल, तोपर्यंत सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. 10 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे अवघ्या 9 धावांची आवश्यकता आहे 11 बॉलच्या पाठीमागे. त्याचबरोबर विशाल भोसले यांना मी विनंती करतोय की आपण अजित दादा यांच्याशी थोडंसं संपर्क साधा. यावेळेला पहा पॅडलॅनची गोलंदाजी हलकीशी अपील देखील केलेली आहे. अगदी पंचांनी अपील पूर्णपणे फेटाळलेली आहे. आत्मविश्वास जास्त होता, परंतु आत्मविश्वास कमी होता, परंतु उत्साह जास्त होता. खरं तर ही दडपण फलंदाजावरती टाकायचं असतं. गोलंदाजाला हलकीशी अपील देखील करायची असते. जर तुम्ही अपील केली ना तर फलंदाजांवरती थोडासा प्रेशर निर्माण होत असतो आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे.
आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. आता 11 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे अवघ्या 8 धावांची आवश्यकता. फिल्डिंगची सजावट आहे ना ते अगदी जवळ बोलवलेले आहे, परंतु नितीन वांगडे यांच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे, अवेलिटी आहे मोठमोठे फटके खेळण्याची. आतापर्यंत सागर मुसळे यांनी 2 बॉल हाताळलेले आहेत आणि 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. याला क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवलंय. डोळ्याची पारणं फेडणारा हा फटका होता. अगदी आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. जर आउटफील्ड फास्ट असते ना तर या बॉलने मात्र सीमारेषा ओलांडली असती, परंतु असं चित्र पाहायला मिळालेलं नाहीये. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाही. क्रिकेटमध्ये कोणताही भाग्य ठरवता येत नाहीये. आलेले आहेत आणखीन 2 धावा धावफलकावरती. धावा आहेत तब्बल 13 धावा. थोडंसं घाई करा विनंती असेल, कारण दुपारच्या सत्रामध्ये पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. याला बॅटचा किनारा, विकेट किपर यांचा सहारा, गोलंदाजाची कमाल आणि विकेट किपरची धमाल दोन्ही गोष्टी जुळून आलेल्या आहेत. विकेटचं पतन झालेलं आहे. ओम साई 11 या टीमला मात्र मिळालेला आहे तो धक्का. नितीन वांगडे बॅक टू द पविलियन. वांगडे यांनी याही मॅच मध्ये 5 बॉलच्या पाठीमागे 8 धावा बनवलेल्या आहेत. ज्या नावाप्रमाणे ते ओळखले जातात त्याप्रमाणे या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये त्यांची खेळी होऊ शकलेली नाहीये. एक गाव 11च्या टुर्नामेंट मध्ये नित्रळ या टीमच्या माध्यमातून चांगला खेळ त्यांचा साकारलेला आहे. याला चांगला फटका आहे. आवाज देखील बॅट मधून चांगला आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचे पाठमारा करतील 2, परंतु धावा मिळतील फक्त 1. प्रति बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव जरी आली ना तरी ओम साई 11 संघ मात्र ही मॅच अगदी सहजरित्या जिंकू शकतो. परंतु एकमेव पर्याय आहे श्री साई 11 या टीमला जास्तीत जास्त विकेट आणि जास्तीत जास्त डॉट बॉल आले आणि विकेट जर आल्या ना तर ओम साई 11 या टीमवरती प्रेशर निर्माण होऊ शकतो. परंतु जर तरच्या ह्या गोष्टी आहेत. याला वेळ देखील हलक्या हाताने या बॉलला ग्लान्स केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये चेंडूला पाठवलेला आहे. आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 15 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायच्या आहेत अवघ्या 4 धावा. क्रिकेट खेळ म्हणलं की अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. परंतु 6 बॉलच्या पाठीमागे 4 धावा देखील तुम्ही थांबवू शकता, कारण ती रणनीती, ते षडयंत्र, ते डावपेच तुम्हाला आखावे लागतील. फलंदाजाचा टान्स काय आहे, फलंदाज कोणत्या दिशेला मोठे फटके खेळू शकतो हे तुम्हाला ओळखावं लागेल. त्याच वेळेला तुम्ही ती चांगली गोलंदाजी करू शकाल. 15 धावा धावफलकावरती आहेत. अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे आणि 4 धावांचा बचाव करण्यासाठी एक अनुभवी गोलंदाजाची आवश्यकता आहे श्री साई 11 या टीमच्या माध्यमातून. आणि एक अनुभवी खेळाडू, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं, मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या रनमेवरती येऊन उभं राहिलेलं आहे. अर्थातच राजू दादा भोसले गोलंदाजीच्या रनमेवरती 6 बॉलच्या पाठीमागे 4 धावा थांबवण्यासाठी आलेले आहेत. परंतु त्यांच्याच गावचे ओमकार निकम आहेत. पहिलाच बॉल त्यांनी खराब हाताळलेला आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. समोरच्या बाजूने ओमकार निकम आहेत, रोडचे आहेत आणि गोलंदाजीच्या रनमेवरती राजूदादा भोसले, ते देखील रोडचे आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने फटका सजवला आहे. कुमार शेलार चेंडू खाली आलेले आहेत. हाताची ओंजळ करून ते उभे राहिले. त्यांनी बॉल मात्र अगदी ओंजळीमध्ये पकडला आणि विकेटचं पतन. ओमकार निकम या नावाचं वादळ देखील शांत झालेलं आहे. आणखीन एका विकेटचं पतन.
मॅचला आता कलाटणी निर्माण होऊ शकते का? पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी कासवाच्या गतीने पुढे सरसावत असताना धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 17 या अंकावरती एका गड्याच्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पारंपरिक जोडी माघारी परतलेली आहे. आता इथून पुढे 4 बॉलच्या पाठीमागे 2 धावांची आवश्यकता. चला मॅच ऑन ठेवा, वेळ जास्तीचा घेऊ नका. अगदी फिल्डिंग सजावट आहे ती अगदी जवळ बोलवलेली आहे धाव बचाव करण्यासाठी. याला समोरच्या दिशेने फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड. आणखीन एका विकेटचं पतन. निरंजन वायकर बॅक टू द डकआउट. आणखीन एका विकेटचं पतन होत असताना पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय, पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत निर्माण झालेली आहे. आतमध्ये संघर्षाने भरलेली मॅच आहे. देव प्रत्येकाच्या हातावरती रेषा देत असतो, परंतु प्रत्येकाला त्या रेषांवरती रंग भरायचे असतात. परंतु मी असं म्हटलं होतं की शेवटच्या 6 बॉलच्या पाठीमागे 4 धावा थांबवण्यासाठी एक अनुभवी गोलंदाजाची आवश्यकता होती आणि अनुभवी गोलंदाज राजूदादा भोसले यांनी चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा फटका फसलाय, उंची प्राप्त. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक गडी कोसळलाय. आता येणारे बॉल 2 आणि धावा बनवायच्या आहेत 3. राजूदादा भोसले यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. जर राजूदादा भोसले यांनी ही मॅच जर श्री साई 11 या टीमला जिंकून दिली तर त्यांचे बंधू संजय भोसले गुरुजी यांच्या माध्यमातून राजूदादा यांच्यासाठी 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज लगवलेलं आहे. परंतु आतापर्यंत राजूदादा भोसले यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. 4 बॉलच्या पाठीमागे तब्बल त्यांनी 3 विकेट्स मिळवलेले आहे आणि धाव खर्च केलेली आहे अवघी 1 धाव. माफ करा, 2 धावा खर्च केलेल्या आहेत. आता इथून पुढे 2 बॉलच्या पाठीमागे 3 धावांची आवश्यकता. राजूदादा पुन्हा एकदा तयार. फुलटॉसचा बॉल, फटका फसलाय की काय? हो, इथे मात्र मोये मोये होताना पाहायला मिळालंय. काय केलेलं आहे तर कॅच ड्रॉप केलेले आहे. कॅच देखील ड्रॉप आणि मॅच देखील हातातून निसटून जाताना आपल्याला पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केलेले आहेत. स्कोर इज लेवल. आता 1 बॉलच्या पाठीमागे 1 धावेची आवश्यकता आहे. राजूदादा भोसले यांनी संधी उपलब्ध केली होती, परंतु सुयश बामरस वडगावचे होते, त्यांनी मात्र संधीचं सोनं केलं नाही. कॅच ड्रॉप केलेली आहे आणि ही हातातोंडाशी घास येत होता तो मात्र त्यांनी निघून चाललेले आहे. पंच मॅच थांबवा थोडीशी. तर इथे मात्र मॅच फिनिश झालेली आहे. 2 धावांची आवश्यकता होती आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ही कॅच पकडली असती ना तर मॅच देखील पकडली असती, परंतु एखादी चुकी तुम्हाला पराभवाच्या छायेखाली घेऊन जाऊ शकते असं आम्ही कित्येक वेळा सांगत आलोय. आणि एक चुकी झाली सुयश बामरस वडगाव यांच्या माध्यमातून आणि तिथे कुठेतरी श्री साई 11 या टीमला मात्र हा सामना गमवावा लागलेला आहे आणि ही मॅच जिंकलेली आहे ओम साई 11 या टीमने. आणि आपल्या लीग मधील शेवटचा सामना खेळत असताना त्यांनी पर्व क्रमांक 5 गोड केलेला आहे. ओम साई 11 टीमला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील पर्वासाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे मयूर सुर्वे ठरलेले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो. त्यांनी 1 षटक हाताळलं होतं, 2 धावा खर्च केल्या होत्या आणि अवघी 1 धाव त्यांनी खर्च केले होते. आणि या खेळीचा आपण गुणगौरव करूया. मयूर सुर्वे